येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर व लाखो भाविकांच्या उपस्थितीत नळदुर्ग येथील श्री खंडोबा यात्रेस 25 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला। 25 जानेवारी हा यात्रेचा मुख्य दिवस असून या दिवशी जवळपास 800 ते 900 मानाच्या काठ्यांसह मंदिर परिसरात लाखो भाविक उपस्थित होते। नळदुर्ग नगरपालिका, श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट व नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या वतीने यात्रेकरूंची चांगली व्यवस्था करण्यात आली होती। यावर्षीची पाणी टंचाई लक्षात घेऊन नगरपालिकेच्या वतीने भाविक व यात्रेकरूंना टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात आला। 26 जानेवारी रोजी नळदुर्ग मैलारपूर येथे भव्य कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। नळदुर्ग मैलारपूर येथील श्री खंडोबाचे ठिकाण खंडोबा भक्तांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे, कारण याच नळदुर्गच्या पवित्र भूमीत श्री खंडोबा आणि बाणाईचा विवाह झाला आहे। त्याचबरोबर खंडोबा हे अनेकांचे कुलदैवत असल्याने 12ही महिने खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने येतात। येळकोट येळकोट जय मल्हारचा प्रचंड गजर, खोबरे भंडाऱ्याची मोठ्या प्रमाणात उधळण व हलगीच्या तालावर नाचणारे वारू यामुळे मंदिर परिसरात उत्साहाचे व भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। त्याचबरोबर वाघ्या मुरळीचे मंदिर परिसरात सुरू असलेले ठसकेबाज बहारदार गाणे यामुळे मंदिर परिसरात भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। 25 जानेवारी रोजी पहाटेपासूनच श्री खंडोबाच्या दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड मोठी गर्दी केली होती। दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। यावेळी देवाला दंडवत घालणे, देवाला नैवेद्य दाखवणे, लंगर तोडणे, वारुजे उघडणे, तळी उचलणे यासह विविध धार्मिक कार्यक्रम मंदिर परिसरात दिवसभर सुरू होते। दुपारपर्यंत मंदिर परिसरात जवळपास 800 ते 900 मानाच्या देवाच्या काठ्या दाखल झाल्या होत्या। देवाची काठी वाजत गाजत मंदिर परिसरात आल्यानंतर ती प्रथम जुन्या मंदिराला वळसा घालून नवीन मंदिरात येते। यावेळी हलगीच्या तालावर वारू बेधुंद होऊन नाचत होते। यावेळी भाविकांकडून मोठ्या प्रमाणात देवाच्या काठ्यांवर खोबरे व भंडाऱ्याची उधळण करण्यात आली।